जून 2027 पर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा। शेती कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपुरात शेतकरी 3 दिवसांपासून आंदोलन करत आहेत। त्यानंतर महायुती सरकारने 30 जून 2027 पर्यंत शेती कर्जमाफीची घोषणा केली जाईल असे आश्वासन दिले आहे। राज्य सरकारशी झालेल्या चर्चेनंतर काल संध्याकाळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जी 6 महिन्यात आपला अहवाल सादर करेल, ज्याच्या आधारे सरकार जून 2027 पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेईल। सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा। डॉक्टरांनी पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता, तसेच खासदारांवर छळाचा दावा केला। जूनच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप। आता आरोपी पोलीस आणि घरमालक अटकेत। राहुल गांधींचे संस्थात्मक हत्या विधान। महाराष्ट्र डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राहुलांनी सरकारवर गुन्हेगारांना वाचवण्याचा आरोप केला। उच्चस्तरीय चौकशीची मागणी। विरोधकांनी मुख्यमंत्रींवर निशाणा साधला। रोहित आर्य यांनी सरकारवर 2 कोटी रुपये न दिल्याचा आरोप केला होता। मीडिया रिपोर्ट्सनुसार चौकशीत असे दिसून आले की रोहित आर्य यांना शिवसेना, शिंदे सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांच्याकडून त्यांच्या कामाचे देयके हवे होते। मुंबईतील ओलीस परिस्थितीनंतर महाराष्ट्र सरकारचे मंत्री दादा भुसे यांनी आरोपी रोहित आर्यने शिक्षण विभागासोबत केलेल्या कामाचा अहवाल मागितला आहे। लाडकी बहीण योजनेत 12,431 पुरुष लाभार्थी। तपासात महिलांसाठीच्या योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याचे आढळले। सरकारने कडक कारवाईचा इशारा। डुप्लिकेट नावे हटवण्याचे निर्देश। वैयक्तिक फ्लॅट मालकांना मालमत्तेची कागदपत्रे मिळतील। राज्य सरकारने उभ्या मालमत्ता नियम तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे। अहवाल 1 महिन्यात सादर केला जाईल। नवी मुंबई स्विगी किचन मध्ये भीषण आग। इन्स्टामार्ट किचनला आग लागली। अग्निशमन दलाने तासनतास संघर्ष करून आटोक्यात आणली। जीवितहानी नाही, पण लाखोंचे नुकसान। एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा हल्ला। माजी मंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यात चोरटे घुसले। 68 ग्रॅम 8 सोने आणि रोख रक्कम लुटली। पोलीस तपास गतिमान। सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्न उपस्थित। 12. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खासदार संजय राऊत यांची तब्येत ठीक नाही। त्यांनी सध्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले आहे। त्यांनी स्वतः घोषणा केली की ते नवीन वर्षाच्या दिवशी भेटतील। पंतप्रधान मोदींनी संजय राऊत यांच्या लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संजय राऊतजी, मी तुमच्या लवकर बरे होण्याच्या आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो। यावर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। मुंबईत कबुतरांना खाणे देणे बंद करण्याचे आदेश। बीएमसीला निर्देश। कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्य धोका। शहरभर फीडिंग पॉइंट्स हटवले जाणार। पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला। मुंबई AQI पातळी धोकादायक। स्मॉग अलर्ट। आज मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांक 21 ऑक्टोबर पासून खराब। आरोग्य सल्ला जारी। प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष मोहीम सुरू।